हॅलो फ्रेंड्स, कालच्या माझ्या व्हिडिओवर बद्दल मला आज काही थोडंसं बोलायचं आहे. बघा, जर आपल्याला ना ॲग्रीमेंटमध्ये एखादी चूक केली ना तर ती आपल्याला ती चूक आपल्यासाठी खूप मोठी होऊ शकते समोर चालून. तर कसं आहे ना, तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट केले, कोणी मेसेज पण केले. तर तुम्हाला सांगते मी की आम्ही ॲग्रीमेंट बनवलं होतं. तर सुरुवातीला तर नाही बनवलं, पण मार्च महिन्यात आम्ही ॲग्रीमेंट बनवलं, कारण की मला फूड लायसन्स काढायचं होतं म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, असं नाही म्हणत की नाही लिहिलं होतं, पण त्यांनी मला तेव्हाही नाही सांगितलं की तुम्ही मंथली भरा, स्वतःहून नाही सांगितलं. आणि ना माझ्याकडे बिल आला, कधी ना बिलवाला आला, ना त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की तुम्हाला तुमच्यावर इतकं पेंडिंग बिल आहे, तुम्ही भरून द्या म्हणून. ऑनलाईन भरा, कॅश भरा, तिथे जाऊन भरा, कसे भरा, त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. आणि त्यांनी स्टार्टिंगला फ्री म्हणून सांगितलं होतं, आम्ही काही लक्ष दिलं नाही. तर कसं त्यांनी नंतर आता ते 1 वर्षानंतर सांगत आहे की बिल आहे ते तुम्ही भरा. आम्ही त्यांच्या शब्दावर राहिलो. आणि जेव्हा आम्ही ते ॲग्रीमेंट बनवलं ना, त्या दिवशी त्यांनी त्याच्यामध्ये कसं राहते, काही तुटलं फुटलं असलं, पेंटिंगचा खर्च असला, तो आपल्याला जायच्या आधी द्यावा लागतो. जो आपण त्यांना ॲडव्हान्स देऊन देतो त्याच्यामध्ये ते लोक कट करतात. तर त्यांनी मला आले होते तेव्हा ते बिलाचं सांगितलं 200 युनिट फ्री आहे म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की मॅडम मला 2 मंथचा तुमचा जो डिपॉझिट आहे तो मला द्या, कारण की इकडेच रूल आहे की तो 2 मंथचा तुम्ही जो डिपॉझिट करून जाता तो पेंटिंग वगैरेसाठी आम्हाला घ्यावं लागतो. मी म्हटलं सर ठीक आहे, आम्हालाही माहिती की आमची मुलं छोटी आहे आणि घर तुमचं गंद होणारच आहे, तर तुम्ही ठेवू शकता. आणि ॲग्रीमेंटमध्ये असं जास्त काही लिहिलं नाही की 2 मंथचा द्यायचा वगैरे म्हणून. तर मी हा शब्द त्यांचा त्या दिवशी त्यांना पण सांगितला की नाही, आपण जरी तुम्ही कागदावर नाही लिहिलेला आहे, पण मी तुम्हाला शब्द दिला आहे, तर मी तो तुम्हाला देणारच जायच्या आधी. जो एकदा शब्द दिला तो दिला, शेवटपर्यंत त्याच्यावरच कायम राहायचं म्हणून. तर ते म्हणाले ठीक आहे मॅडम, काही ते जास्त बोलले नाही. आणि जेव्हा ॲग्रीमेंट बनवलं तेव्हा ते ते आम्हाला देऊन दिलं आणि चालले गेले. मग आम्ही त्यांचा शब्दाचं पालन करत आहे, मग त्यांनी पण शेवटपर्यंत आपल्या शब्दाचं पालन करायला पाहिजे ना. कसं आहे, घरमालकांसोबत कधी कितीही चांगले व्यवहार असले पण कोणतीही गोष्ट कागदावरच लिहून पाहिजे. आम्ही ते 200 युनिट फ्री असल्याचे आम्ही त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं नाही, हीच आमची खूप मोठी चूक झाली. असं कोणासोबतही तुमच्यासोबत